नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. निपुण भारत अंतर्गत मातापालक गटाची माहिती आपल्याला लिंकवर भरायची आहे. ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर टच कराल तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे प्रोफाईल दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि लॉगआउटला क्लिक करायचं आहे. ओके, लॉगआउटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी डायस कोड गव्हर्मेंट टीचर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, जो ब्ल्यू दिसत आहे, आणि डायस कोड या ठिकाणी तुम्हाला शाळेचा यू डायस एंटर करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही शाळेचा यू डायस एंटर केल्यानंतर लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला जर इंग्रजीमध्ये माहिती भरायची असेल तर इथं लँग्वेज तुम्हाला चेंज करून घ्यायची आहे. मराठीत भरणार असाल तर मराठीच ठेवा. यापैकी 2 इंटरफेस दिसत आहेत, LIP आणि मदर ग्रुप. त्यातील आपल्याला मदर ग्रुपवर क्लिक करायचं आहे. मदर ग्रुपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी खाली प्लस हे बटन दिसत आहे, त्या प्लसला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पालक गटाची माहिती भरण्यासाठी असा इंटरफेस ओपन होईल. माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे नाव विचारलेलं आहे, तिथं मी माझं नाव टाकत आहे. शिक्षकाचा संपर्क नंबर म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे, तो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घेऊ शकता. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा बघा सोलापूर. ओके, तर पहा यू डायस घातल्यामुळे ही खालची माहिती आपोआप येईल. तालुका अक्कलकोट, केंद्र जेऊर, शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा दोड्डाळ. इथे एकूण मातापालक गट किती आहेत विचारलेत. आमच्या शाळेत 8 गट आहेत म्हणून मी 8 टाकलेला आहे. सर्व गटात एकूण किती मातापालक आहेत, तर आमच्या 40 माता आहेत. या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वरीलपैकी किती माता समाविष्ट आहेत, तर पहा आमच्या माता पालकांकडे व्हॉट्सअप नसल्याने फक्त 20च माता शाळेच्या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. आता गटनिहाय माहिती भरायची आहे. मातापालक गटाचे नाव म्हणले, या ठिकाणी मी मातापालक गटाला नाव दिलेलं आहे सावित्रीबाई फुले गट. लीडर मातेचे नाव म्हटलेलं आहे. इथं लीडर मातेचं नाव मी या ठिकाणी टाईप करते. त्यानंतर आहे लीडर मातेचा संपर्क क्रमांक म्हटलेला आहे. त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पहा, सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट ॲड आहे का. केंद्राचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे केंद्रप्रमुख, आणि तिथंच केंद्रातील सर्व शाळेच्या लीडर मातांना ॲड करायचं आहे. मी यस या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर सदर लीडर मातेचे मूल कोणत्या वर्गात शिकते ते इयत्ता आपल्याला निवडायचं आहे. तर मी जी लीडर माता निवडलेली आहे त्यांचे मूल कोणत्या इयत्तेत आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर यांची एक मुलगी फक्त पहिलीमध्ये शिकत आहे, त्यामुळे मी फक्त स्टँडर्ड 1 लिहिले. समजा या लीडर मातेची मुलं 2री 3रीमध्ये असतील तर तुम्ही ह्या अशा दोन्ही वर्गाला सुद्धा क्लिक करू शकता. म्हणजे त्या मातेची मुलं एकूण किती आहेत आणि कोणकोणत्या इयत्तेत आहेत. समजा पहिलीतच 2 असतील तर फक्त पहिलीलाच टिक करायचं आहे. या मातापालक गटामध्ये एकूण माता किती आहेत, तर 5-5 जणींचा मी गट केलेला आहे म्हणून 5 लिहिलेला आहे. या मातापालक गटाद्वारे किती मुले इयत्ता 1ली ते 3री या गटाद्वारे कवर केली जातात, तर पहा या गटामध्ये एकूण 6 मुले 7 मुले कवर केली जातात. म्हणजे ह्या 5 मातापालकांची 5 आणि 2 मातापालकांची 2-2 मुले आहेत. अशी एकूण 7 मुले कवर केली जातात. यापैकी मुले किती आणि मुली किती विचारलेलं आहे. तर या ठिकाणी मुले आहेत 4 आणि मुली आहेत 3. अशा 7 मुली कवर केल्या जातात. पहिलीचे एकूण विद्यार्थी या गटाद्वारे किती विद्यार्थी कवर केले जातात, तर त्यांची संख्या आहे 5. दुसरीचे किती असं दिलेले आहे 1 आणि तिसरीची 1. अशा प्रकारे 7, म्हणजे जी आपण टोटल 7 ही संख्या दिलेली आहे, तो 7 हा आकडा इथं जुळला पाहिजे. पहिली 5, दुसरी 1, तिसरी 1. मग वरील भरलेल्या जी व्हॉट्सअप दिलेलं आहे ते निपुण कार्यक्रमासाठी वापरण्यास कोणतीही हरकत नाही अशी संमती आपल्याला टिक करायचं आहे, मग सेव्ह करायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने आपली मातापालक गटाची माहिती ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि पुढं जे इंटरफेस आहे तिथं आपल्याला अशी माहिती दिसेल. तर अशा पद्धतीने 8ही ग्रुपची माहिती मी अशा पद्धतीने भरू शकते.
तर ही भरण्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करा. तुम्ही ही माहिती सहजपणे भरू शकता. थँक्यू.